नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण लोणचं याविषयी बघणार आहोत. लोणचे तसे भरपूर प्रकारचे असतात. कैरीचं लोणचं, लिंबाचं लोणचं, करवंदाचं लोणचं, मिरचीचं लोणचं, हळदीचं लोणचं, अजून मला सांगता पण येणार नाही. इतके प्रकारचे लोणचे आपण घरी करतो किंवा बाजारात उपलब्ध होत असतात. परंतु आज आपण कैरीच्या लोणच्याच्या बद्दल बघणार आहोत. तसं बघायला गेलं तर आंब्याच्या अनेक जाती प्रजाती आहेत. त्यापैकी लंगडा आंबा म्हणजे देशी आंबा, ज्याला आपण देशी आंबा म्हणतो, त्याचं लोणचं हे उत्तम समजलं जातं. तरी पण कोणत्याही प्रकारची कैरी असो, त्याचे दोन प्रकार लोणच्याच्या संदर्भात असतात. जसे साधारणतः अशी कैरी की ज्यामध्ये असणारी कोय ही नरम आहे, म्हणजे कडक झालेली नाही, जी सहज पावशीने तुम्हाला कापता येऊ शकते, त्याचे लोणचे करणे. आणि दुसऱ्या प्रकारची कैरी की जी थोडी व्यवस्थित मोठी झालेली आहे आणि त्यातील कोय ही अत्यंत कडक झालेली आहे, म्हणजेच तुम्हाला ती कोय मोठ्या अडकित्याशिवाय कापता येणार नाही. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात थोड्याफार प्रमाणात लोणच्यामध्ये जी मसाले वापरली जातात ती अलग अलग असतात. परंतु सर्वसामान्यतः कैरीच्या लोणच्यामध्ये तिखट मसाला, मोहरी, हिंग, तेल इत्यादींचा वापर केला जातो. लोणचं वर्षभर टिकवायचं असेल तर ज्या कैरीमधील कोय कडक झालेली आहे तिचं लोणचं मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्यामध्ये टाकलं जातं. आणि कैरी येण्याच्या सुरुवातीच्या काळात मऊ कैरी असल्यास कैरीचे लोणचे टाकले जाते आणि हे लोणचे तयार केल्यापासून साधारणतः जास्तीत जास्त 2-3 आठवड्यांमध्ये ते संपवले जाते. कोणत्याही प्रकारचे लोणचे असो, योग्य प्रमाणात सेवन केले असता भूक वाढवतात. अन्न जे सेवन केलं आहे त्याचं पचन योग्य पद्धतीने करवतात. शरीरातील वातदोषाला कमी करतात. पचनक्रिया मुखापासून तर अगदी मलप्रवृत्ती साफ होईपर्यंत उत्तम ठेवतात. आपणास माहितीच आहे की लोणचं बघितल्याबरोबर आपल्या तोंडाला पाणी सुटतं, म्हणजेच पचनक्रियेसाठी मुखात लाळ तयार होणं. मात्र यासाठी महत्त्वपूर्ण आहे ते त्याचं प्रमाण. प्रत्येक प्रौढ व्यक्तीसाठी साधारणतः अर्धा ते पाऊण चमचा म्हणजे पोहे खाण्याचा अर्धा ते पाऊण चमचा रायतं आणि एक मध्यम आकाराची फोड हेच योग्य प्रमाण होईल. सामान्यतः सकाळच्या आहारामध्ये लोणचं सेवन करावं. शक्यतो रात्री लोणचं सेवन करू नये. लोणचं अधिक प्रमाणात सेवन केलं गेलं तर अनेक प्रकारचे पित्ताचे विकार उत्पन्न होऊ शकतात. तर चला तर मग आजपासून योग्य प्रमाणात लोणच्याचं सेवन करूया आणि आरोग्याचा लाभ घेऊया. नमस्कार.